विश्वास म्हात्रे आणि सुनील गरत त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळते अंजूर संघाच्या माध्यमातून. तर पहिले षटकार टाकण्यासाठी अजित सज्ज होतोय. तर तो वेळ आहे तोपर्यंत आपण उद्याचा जो शेड्यूल असणार आहे 25/12/2020 चा पहिलाच सामना ठीक सकाळी 8:45 रिपोर्ट करायचे आहे. बंद्रामूर्ती कालेर संघाचा संगणक नंदन आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ वीरताने दापोडे. यावेळेस पाहता आपण हा फटका चांगला नाही आहे. आपण मात्र स्कोलेक रिजनकडे जितू थोडासा स्लिप होते आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण व्यवस्थितपणे चेंडूला क्षेत्ररक्षण करत नाहीये आणि तोपर्यंत मात्र संधी होती. अक्षय एक धाव पूर्ण करतोय. पहिला सामना ठीक 8:25 नाणेफेक होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. आज ज्या प्रकारे आपण ठीक सकाळी 9 वाजता पहिला चेंडू टाकलं गेलं होतं आणि दुसरा सामना जनता राजा खारबाव विपक्ष पॉवर शेलर क्या बात आहे. त्यानंतर गावदी वडगर आणि सोनिका माता मालोडी. यावेळेस पात्र अतिशय अफलातून फटका चेंडूला स्ट्रेट रमाकांत अप्रतिम अप्रतिम सुरुवात खातं उघडतोय या षटकारांनी आणि पाहतोय आपण संघात धावसंख्या 7. राईट ऑफ द विकेट. फुलटॉस अजून एक मोठा धमाका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र दुसरा हा गगनभेदी उत्तुंग षटकार. आमचे एलपीजी गायकवाड खूप चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण या गाण्याच्या सॉन्गवर झुमताना. क्या बात आहे. तरी तर मात्र पाहतोय आपण अप्रतिम अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. रमाकांत लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार म्हणजे संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 13. नाणेफेक जिंकून इथं मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारलेला आहे कुठेतरी चुकीचा ठरवतोय. इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाचे सलामीचे फलंदाज रमाकांत ज्या प्रकारे तुटून पडलाय गोलंदाजावर. याच पात्र अजून एक मेगा बिग बिग वे आउट ऑफ पार्क लागोपाठ तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. या स्पर्धेतला 22वा फलंदाज बनतोय ज्यांनी लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचले. म्हणजे यावरून लक्षात येते की ही खेळपट्टी आणि हा चेंडू जो पाहतोय फक्त आणि फक्त फलंदाजासाठी एक पोषक कारक आहे. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर मोठे मोठे फटके पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत तब्बल 19. एक चांगली दमदार आणि तुफानी सुरुवात. रमाकांत आक्रमण करतोय. पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकार त्यानंतर अजून एक षटकार आणि त्यानंतर अजून एक गगनभेदी उत्तुंग टोलीजंक फटका म्हणजे षटकार. ज्यावेळेस मता चांगला चेंडू होता पहिला आपण वापसी करताना वेगवान चेंडू आणि छान विकेट किपर पाहतोय आपण जितूच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 19. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असली तर मात्र गावदी स्फोट अंजूर संघाला. अजित ज्यावेळेस मात्र चांगला यॉर्कर साईड मलिंगाची आठवण झाली या चेंडूला पाहून आणि भिवंडीचा मलिंगा म्हणजे ज्याची ओळख आहे या 2 चेंडूवर दाखवतोय की माझी दार अजून कायम आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र जॉयल स्पोर्ट पिंपळा संघाची बिनबाद 19. एक दमदार तुफानी सुरुवात. इथून अशी जर धावसंख्या पाहिली आपण तर निश्चित 76चं टार्गेट उभं करेल अंजुर या संघासमोर. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवांच्या माध्यमातून बीसी चॅम्पियन ट्रॉफी 2020चा हा अप्रतिम सोपा आयोजन पाहतोय आपण. सज्ज होताना चला वेळ कमी घ्या आपण.
काल या स्थितीमध्ये एक खूप छान सामना रंगला होता. एक मोठी धावसंख्या उभी केली होती आणि असं असं वाटते की हा पण सामना एक मोठ्या धावाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण पिंपलाज संघाला. गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं पाहतोय आपण कुणाल. याच पात्र हवेत आहे इथं मात्र खराब प्रयत्न करतोय मुकेश. द्विधा मनस्थितीमध्ये होता जेव्हा चेंडू हवेत होता. एका क्षणी वाटलं की झेलवर जाणार, पण मात्र विचार बदलवतोय. वाट पाहतोय चेंडूची. चेंडू त्याला हुकवून देतोय आणि थर्डमॅन डिझाईनकडे, आणि तोपर्यंत मात्र पाहतोय की धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 21. दुसरे षटक मार्गस्थ आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहतोय आपण प्रीतम. शॉर्ट थर्ड मॅन वर मुकेश. बॅकवर्ड पॉइंटला शतक पाहिला आपण जर हरेश पाहता फुलटॉस चेंडूवर घेऊन हा फटका पाहतोय आपण. क्लॉक केले चेंडूला मिडविकेट रिजनकडे. गिरीश अतिशय वेगात येतोय आणि चांगलं रिटर्न. तोपर्यंत फक्त एक धाव. हा षटक मात्र इतका चांगला हाताळतोय, कारण की पहिला आपण चिरोवा स्पोर्ट कोंडगाव ही संघासोबत जेव्हा हा संघ लढत होता तेव्हा मात्र कुणाल यांचं षटक पूर्णपणे संघाला वापसी करून दिली होती. एक अप्रतिम मारा केला होता कुणाल यांनी, आणि इथं मात्र एका चांगलं षटक हाताळताना पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिला आपण 3 धावा खर्च करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज रमाकांत. व्यक्तिगत पाहतोय आपण 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 18 या धावसंख्येवर फलंदाजी करताना किमान 60चा आकडा पार करावा लागेल पिंपलाज संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. याच पात्र हा चांगला फटका आहे. लॉब केलाय चेंडूला मिडविकेटच्या वरतून. चेंडू फरार होईल. षटकार. काय जबरदस्त फलंदाजी करतोय रमाकांत. पाहतोय आपण 6 चेंडूचा सामना केलेला आहे, त्यामध्ये 2 निर्धाव आणि 4 असे गगनभेदी षटकार. षटकारामध्ये डील करतोय सध्या तरी आपण पाहतोय. ज्या प्रकारे हा डाव साकारतोय जॉयल स्पोर्ट पिंपलाज संघाच्या माध्यमातूनच सलामीचा हा फलंदाज रमाकांत किती धावाचं आव्हान उभं करेल इथं मात्र अंजूर संघासमोर पाहायचंय. याच पाता हुक करायचं होतं. काय घडले पाहिजे प्रश्न विचारलं गेलं, पण इथं मात्र निश्चित सहमत नसेल दोन्ही अपंच. खूप अनुभवी आहेत अशोक पवार सरांनी त्यांच्या समेत पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय. दुरांच्या टोकाकडनं कुणाल. दुसरं षटक मार्गस्थ ठेवताना पाहतोय आपण. रेटामोर द विकेट दुरांच्या टोकाकडनं. याच पात्र अप्रतिम अप्रतिम चेंडू होता. खुल्या टप्प्याचा चेंडू. ड्राईव्ह करायचं होतं, पण चेंडूवर बॅटचा संपर्क होत नाहीये. सुरेख रिटर्न करताना पाहतोय आपण. आणि इथंपर्यंत जर पाहिलं आपण आतापर्यंत 8 चेंडूचा सामना रमाकांत यांनी केलेला आहे, त्यामध्ये 4 निर्धाव आणि तेवढ्याच चेंडूवर मात्र षटकार खेचलेले 4. रेटामोर द विकेट सज्ज होतोय. याच पात्र चांगला चेंडू होता. टर्न केले चेंडूला मनगटी फटका पाहतोय आपण मिडविकेट रिजनकडे, आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावसंख्या पाहिली तर मात्र जॉयल स्पोर्ट पिंपलाज संघाची 29 म्हणजे 14.50ची सरासरी पार करता. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की विकेट अजून खूप बाकी आहेत. येणाऱ्या फलंदाजामध्ये जर पाहिलं आपण कामनकर आहे, त्यानंतर जर विचार केला आपण अजून पिंपलाज संघाच्या माध्यमातून मनोहर आहे आणि रमाकांत सिनियर. रोशन फलंदाजी खूप मजबूत आहे आणि यासाठी आक्रमण प्रत्येक चेंडूवर करावं लागेल. जेवढे चेंडू इथं मात्र निर्धाव घेतले तेवढे षटकार सुद्धा घेतलेत. एक सिंगल इथं मात्र पूर्ण केली होती फलंदाज रमाकांत यांनी. अंतिम चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. तर मित्रांनो 25-12 म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये सकाळचा सामना जो होणार आहे वीर आणि दापोडे विपक्ष नंदन पाटीलचा संघ बंद्यामूर्ती कालेर. त्यानंतर दुसरा सामना ठीक लगेच सुरू होईल. जांताराचा खारबाव विपक्ष पॉवर शेलार. त्यानंतर गावदी वडगर विपक्ष सोनिका माता मालोडी. त्यानंतर वीर ताने दापोडे राजन फॅन विपक्ष जनुमान गोवे. त्यानंतर आर डी ओवली कुडबॉय केवणी दिवे. त्यानंतर येणार बोरपाडा आणि जनुमान टेंबिओली. म्हणजे आर डी ओवली आणि गुडबॉय केवणी दिवे संघ जर विचार केला आपण तर जॉन्टी आणि अवक्या एकमेकासोबत उद्या आपण मैदानावर पाहणार आहोत. यावेळेस पाहतोय आपण हा फटका पाहतोय खराब क्षेत्रक्षण, आणि त्याचा फायदा घेतले. संधीचं सोडणं करून घेतले फलंदाजांनी. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 31. 30 षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आकाश.
एक चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस पाहता चुकीची लाईन डाव्या टीच्या खूपच बाहेरचा चेंडू दोन्ही हात समांतरशीत वाईटचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 32. सकाळी ठीक 8:25 नाणेफेक होईल. बंद्र्यामूर्ती कालेर विपक्ष वीरतानी दापोडे. त्यानंतर दुसरा सामना जाणता राजा खारबाव पॉवर शेलार गावदेवी वडगर सोनिका माता मालोडी. ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे आणि पहिल्या विकेटचं पतन जल्लोष साजरा करताना गावदेवी अंजुर संघाची पाठी राखे. तर आता मात्र क्रमांक 3 वर मनोहर एका चांगला स्पिन हिटर म्हणजे जी ओळख आहे. अजून एक चांगला फलंदाज. इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण की या समोर जर संघ पाहिला आपण गावदी अंजुर या संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. कारण की जरी पहिल्या 2 सामन्यामध्ये मुकेश यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही पण कधी पण हा फलंदाज पलटून वार करू शकतोय. जितू तरे यांच्याकडून सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही पण हा एक शांत दिमागाचा खेळाडू आहे. पण जेव्हा जेव्हा उत्तर देतोय बॅटनी कित्येक गोलंदाज दाखवले दिवसात तारे तो पण आहे. त्यानंतर आकाशची बॅट खूप चांगली तळपते. इथं मात्र कुणाल सुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि प्रीतम मूर्ती लहान पण कीर्तिमान पाहतोय आपण. गिरीचा डावखोरा एक फलंदाज या संघाच्या अगेन्स्ट किमान 50 आकडा मात्र ठेवावा लागेल समोर. जाऊया आपण मैदानाकडे. फुलटॉस पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता नाही पण गॅप अप्रतिम काय क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं इथं संघासाठी. तर मात्र पाहतोय की 2 धावा वाचवतोय अतुल मडवी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 34. नाणेफेक हरल्यानंतर पाहतोय आपण जॉयल एंटरप्राइजेस पिंपळाचा संघ प्रथम फलंदाजी करताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक बाद 34. यावेळेस मात्र चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन सुद्धा पाहिलं आणि खास टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न पाहायला मिळालं. थोडासा चेंडू बाहेर वळलाय. अप्रतिम हा मारा पाहतो आपण आकाशच्या हातातून हा चेंडू. धावसंख्या पहिला पण 34 एक बाद. यावेळेस पात्र हवेत आहे फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. चांगला प्रयत्न चांगला जेल आणि अजून एक फलंदाज इथं मात्र बाद. मनोहर प्रीतम मडवी यांचा चांगला उत्कृष्ट झेल. इथं मात्र पाहतो आपण अक्षय खामोश आहे कारण की दुसऱ्या सामन्यामध्ये का एक जबरदस्त फलंदाजी केली होती. तब्बल 73 म्हणजे 19 चेंडूचा सामना केला. त्यामध्ये 7 षटकारांनी 4-6 चौकाराचा समावेश आणि इथं मात्र थांबून ठेवलंय अंजूर संघाच्या गोलंदाजांनी आणि आक्रमण करावं लागेल कारण की पाहतोय आपण अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातलं. आकाश चांगला प्रभावशाली कामगिरी या षटकामध्ये. यावेळेस पात्र ज्या अक्षयची आम्ही चर्चा करत होतो दाखवतोय की मी शांत नाहीये. माझ्या पल्ल्यात चेंडू आला. मी पाठवलाय मिडविकेटच्या वरतून दूर असा षटकार. तिन्ही षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 40. अक्षयच्या बॅटमधून काय एक जबरदस्त शॉट पाहिला आपण. मिडविकेटच्या वरतून उंच उंच आणि लांबत लांब हा षटकार घेतले. या स्पर्धेतला पद आपण 355 षटकार निघतोय. इथं मात्र अक्षयच्या बॅटमधून आणि अक्षय यांनी सुद्धा खूप षटकार घेतले आजच्या दिवसामध्ये. कुरपेश आणि जिथं आय पी एलचा रेकॉर्ड आहे तर मात्र तुटेल काय पाहायचंय. ज्या प्रकारे चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. गुणलेखक पाहतोय आपण.
तर पाहतोय आपण सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज अलंकार अंतिम षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू का जबरदस्त फ्लिकचा फटका या गोष्टीसाठी कामनकर नावाचा खेळाडू प्रसिद्ध आहे. पहिल्या डाव्या यष्टीवर चेंडू फ्लिक केले, दूर पाठवले षटकार. कृपया करून आमच्या क्रिकेट प्रेमींना सुद्धा विनंती असेल की आपण थोडीशी सहकार्य करायचे. जेव्हा चेंडू बाहेर जातोय तर आपण लगेच चेंडू पाठवायचा आहे. काय जबरदस्त शॉट आपण पाहिले, डाव्या यष्टीचा चेंडू होता आणि महेंद्र कामणकर, मी सांगितले की दोन सामन्यापर्यंत शांत होता, पण अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा खेळाडू फॉर्ममध्ये येणं म्हणजे पिंपळा संघासाठी एक सुवर्ण संधी असेल की हा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्येत भर पडते, धावसंख्येत तब्बल जर पाहिली आपण 46. सज्ज होतोय गोलंदाज अलंकार. अजून एक जबरदस्त काय मधुर आवाज, लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा हा षटकार. क्रिकेट रसिकांना सुद्धा विनंती असेल की आपण थोडस चेंडूवर जायचंय आणि लगेच पाठवायचंय. जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण अंतिम षटकामध्ये. लागोपाठ दोन चेंडूवर दोन गगनभेदी षटकार आणि याचबरोबर पाहतोय की धावसंख्येचा जर आपण वेग पाहिलं 50 आकडा पार करताना पिंपळा संघ 52 धावा धावपलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर येणारे अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 4 मध्ये किती बाहेर पाठवेल इथे मात्र कामणकर की मात्र अलंकार वापसी करेल या क्षणी. पण या स्थितीमध्ये जर पाहिलं आपण जे संघाची धावसंख्या पाहिजे 50 आकडा पार केलेली एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेन. पण उलट गोलंदाज जर पाहिली आपण चांगली आहे दोन्ही संघाची आणि इथं मात्र पिंपळा संघाची सुद्धा एक दोन गोलंदाज खूप छान आहेत. सज्ज होताना यावेळेस पाहता चांगला चेंडू ड्राईव्ह केले, चेंडू मात्र वाईडीस लॉंग रिजनकडे. खराब क्षेत्ररक्षण पण बॅकअप खूप छान होतं आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज कामणकर. धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 54. धावसंख्या पाहतोय आपण 54. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 4 वर महेंद्र कामणकर येतोय आणि 3 चेंडूचा सामना करताना पाहतोय 14 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. याच पात्र पुढे सरसावट खेळायचं होतं पण एक्झॅक्टली चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजनकडे डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि फलंदाज अक्षय हा इथं मात्र धावबाद. तर निश्चित इथं मात्र पाहतोय की आपण बाद होण्यापूर्वी अक्षय आणि एक षटकाराच्या सहाय्याने फक्त 4 चेंडूचा सामना केले, 5 चेंडूचा सामना केले आणि त्या नवीन फलंदाज रोशन. अजून इथून मात्र किती चेंडूचा खेळ बाकी पाहिजे. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि धावपलकर धाव पाहतोय आपण 55. पण एक मात्र जमेची बाजू की महेंद्र कामणकर नॉट स्ट्राईकला आहे. गोलंदाज अलंकार पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार त्यानंतर मात्र छान सुरेख वापसी करताना पाहतोय आपण. अलंकार याच पात्र फोर्स करायचं होतं, टायमिंग अजूनही बॅक टू द बॉलर चांगलं जेल आणि अजून एक फलंदाज या षटकामध्ये फेल. तर अंतिम चेंडू असेल या डावातलं. धावसंख्या पाहतोय आपण 55 आणि अलंकार यांचं कौतुक करावं लागेल कारण की बऱ्याच वर्षापासून पाहतोय गावदी स्फोट अंजूर संघाच्या माध्यमातून हा खेळाडू सातत्याने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करताना पाहतोय. कोणगाव संघाच्या अगेन्स्ट असं वाटत होते की तो षटक निर्णायक ठरेल, त्यास अलोकचा विकेट प्राप्त केले आणि तिथून मात्र पूर्णपणे अंजूर संघाकडे झुकल्या गेलं आणि इथं मात्र पहिल्या 2 चेंडूवर षटकार देण्यात मात्र काय सुपर वापसी करतोय. सातत्य टिकवणं गरजेचं आहे प्रत्येक सामन्यामध्ये आणि ते जर पाहतोय आपण की प्रत्येक वर्षापासून प्रत्येक सामन्यामध्ये कामगिरीमध्ये सातत्य टिकून कामगिरी करणारा अलंकार गावदी स्फोट अंजूर संघासाठी.
यावेळेस पात्र काय जबरदस्त शॉट आहे, स्विंग केलंय चेंडूला. कामनकरच्या बॅटमधून अंतिम चेंडूवर अजून एक धमाका. तर याच बरोबर पाहतोय आपण 4 षटकाची समाप्ती. धावपरकर धावा आहेत त्या 61 आणि 62 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. तर आपण जाऊया व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून आपण 2 दिवस एक अप्रतिम समालोचन ऐकलं असे मनीष पाटील यांचा आपण स्वागताने सत्कार करूया. मी सचिन दादा मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मनीष पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. उद्या आमच्या सोबत असेल मॅजिक क्लब मराठी व्हॉइस डॉक्टर गवली सर. अप्रतिम 2 दिवस आपण ऐकलं धावतं वर्णन मनीष पाटील यांच्या माध्यमातून. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 61 62चं टार्गेट इथं मात्र सेट केलेलं आहे अंजूर संघासाठी. हा सफर एवढं सोपं नसणार, पण ज्या गोष्टी अवघड असते तिथं लढण्याची खरी मजा अंजूर संघाला असते. हे कित्येक वेळा दाखवून दिलं या अंजूर संघाने. तर काय होईल इथं मात्र कुठल्या संघाचा विजय होईल हे आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया माझे सहकारी समालोचक मनीष पाटील यांच्या माध्यमातून. चला मी विनंती करतोय आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास. उद्याच्या दिवशी लॉट्स असतील ते म्हणजेच सकाळी पहिला सामना उद्याच्या दिवसातला बंद्र्या मारुती कालेर नंदन विपक्ष वीर तानाजी दापोडे. उद्याच्या दिवसातला दुसरा सामना असेल जाणता खारवा विपक्ष पावर शेलार. उद्या दिवसाचा तिसरा सामना असेल गावदेवी वडघर विपक्ष सोनिका माता मालोडी. चौथा सामना पहिल्या फेरीतला वीर तानाजी दापोडे राजन विपक्ष जय हनुमान गोबे. पाचवा सामना असेल आर डी ओवळी विपक्ष गुड बॉयज केवणी दिवे. आणि उद्याचा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल एन आर बोरपाडा विपक्ष जय हनुमान टिंबोली. तर पहिल्या सामन्याचं रिपोर्टिंग टाईप आहे 8:30 वाजताचं बंद्रा मारुती काल्लेर आणि वीर तानाजी दापोडे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास विनंती असेल, प्लीज रिक्वेस्ट असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आजच्या दिवसातला हा 10वा सामना आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मधला हा एक रेकॉर्डच असेल की आपण एकाच दिवसामध्ये अल्पेशजी 10 सामने कंप्लीट करतोय. पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 62 धावांचा. प्रत्येक षटकामागे 15 धावा येणं बंधनकारक असेल. मी मनीष पटेल पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं जे आमचे आयोजक मंडळ आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट्स दिवा चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सदस्य त्यांचा आभार व्यक्त करतोय की मला या स्पर्धेचा एक भाग बनवण्यात एक संधी दिली समालोचन करण्याची या 2 दिवसांमध्ये. तर खरंच या संधीबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि भविष्यातील वाटचालीसाठी येईल त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय. सामना स्टार्ट करायचा आहे. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यातला दुसरा डाव आपण सुरू करणार आहोत. 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानात गेले. स्ट्राईकवर असेल बॅट्समन तर म्हणजेच आकाश आणि नॉन स्ट्राईकला असेल गिरीश. उजवा आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन असले 2 फलंदाज मैदानात तुम्हाला पाहायला मिळतात खेळपट्टीवर पॉपिंग क्रीजवर आणि त्याला लगेचच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास कडून आणि लगेचच डावाची सुरुवात केली जाईल. आपण पाहतायत पुरुषोत्तम एंटरप्राइजेस तसेच दिवा स्पोर्ट्स दिवा आयोजित BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. आजचा 4था दिवस आहे. उद्याच्या दिवसात आदरणीय सन्मान्य डॉक्टर मोरेश्वर गवळी तुम्हाला त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तसंच सुनील पवार सर यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि अल्पेश गायकवाड तर रोजचे आहेतच ॲज अ स्कोरर म्हणून. उद्याच्या दिवसात देखील वेगवेगळे रेकॉर्ड तुमच्यापर्यंत ऐकायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून घरी गेल्यानंतर आता आज चाचपडणी केली जाईल, त्यानंतर अभ्यास केला जाईल आणि उद्याच्या दिवसात फ्रेश रेकॉर्ड्स या 4 दिवसांचे तुमच्या समोर येतील. चला सामना ऑन करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय खुद्द कर्णधार प्रशांत आणि फास्ट करा. 20 मिनिटाचा कालावधी देण्यात येईल. 5:10 झालेले आहेत आणि तुमच्याकडे 20 मिनिटाचा कालावधी असेल. 5:30 मिनिटांपर्यंत हा सामना कंप्लीट झाला पाहिजे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आकाश. 62 धावांचा पाठलाग. पाहूया या पहिल्या षटकामध्ये कुठला संघ वरचढ तोडतोय, कुठल्या संघाकडून प्रामाणिक प्रयत्न होते आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी. यावेळेस फुल टॉस होता, सरळ रेषेत खेळले. यावेळेस क्षेत्ररक्षक सरळ रेषेत उभा आहे. लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. खूपच चांगली सजावट क्षेत्ररक्षणाची केली गेली. त्याला माहित होतं की त्याच दिशेने फटका येऊ शकतोय आणि त्याच दिशेला क्षेत्ररक्षक थोडासा सरळ रेषेत ठेवला होता लॉंग ऑफला आणि आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जाते. स्ट्राईकवर असेल डावखुरा फलंदाज गिरीश. 62 धावांचा पाठलाग. 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 61 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेस
हा या स्पर्धेचा प्रमुख नियम. जितूला थोडं मागे ठेवण्यात आलेलं आहे आणि आता आकाशवर आणि गिरीशवर विश्वास ठेवला जातोय कर्णधाराकडून. पाहूया तो विश्वास कसा पूर्ण होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. प्रशांत राईट ओव्हर. ओव्हर पिच होता. खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फुटचा वापर केला. चेंडूला वळवते म्हणजेच सीमारेषा पार 6 धावांचा षटकार. आणि आता या षटकाराच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 7 या आकड्यावर. खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फुटचा योग्य वापर, बॉडी बॅलन्स खूप चांगला होता आणि एलिव्हेशन तितकं चांगलं. मास्टर स्ट्रोक बाय मिस्टर गिरीश. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या जाते ते म्हणजेच 7 धावांवर आणि अशाच फलंदाजीची अपेक्षा आपण ठेवून आहोत, कारण गेल्या सामन्यात देखील अशीच आक्रमक फलंदाजी गिरीशकडून पाहायला मिळाली होती. आणि आता कुठेतरी प्रशांतवर थोडंसं दडपण. आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. एलिव्हेशन चांगलं आहे, टायमिंग अचूक. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑन. सीमा पार षटकार. हा जो तुम्ही षटकार पाहिलाय तो या स्पर्धेतला 360वा षटकार तुम्ही पाहिला आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात मिस्टर अल्पेश गायकवाड, स्कोरर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा झालेल्या आहेत आणि कुठेतरी आता दबावाला सामोरा जाताना थोडासा खराब खेळ होतोय तो म्हणजेच गोलंदाज प्रशांत कडून जो कर्णधार आहे. आणि आता मात्र सावरायला लागेल. समोरील फलंदाजाला आवरायचं असेल तर तुमच्या गोलंदाजीला सावरायला हवं. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफचा झेल स्वीकारतोय आणि बाद करतोय फलंदाज गिरी. चला चीअरअप करून झालं असेल तर आपापल्या जागेवर जायचंय. 4 चेंडू डिलिव्हर करून झालेत आतापर्यंत. या पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13 या आकड्यावर, कारण पहिल्या चेंडूवर 1 धाव आले, त्यानंतर 2 षटकार आले, त्यानंतर गडी बाद झालाय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर म्हणजेच प्रशांत. मी म्हणालो होतं की दबावाला सामोरं जाऊन गोलंदाजी करावी लागेल, दबावाला बाजूला सारून गोलंदाजी करावी लागेल आणि तशीच गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रशांत कडून. आणि एक सोपा चेंडू होता, व्यवस्थित अभ्यास केला गेला नव्हता की हा चेंडू कशा पद्धतीने बॅटवर येईल आणि तो अभ्यासात चुकला आणि मात्र परत गेलाय फलंदाज गिरीश. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर तो म्हणजेच मुकेश, जो आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकता. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आकाश. सांघिक धावसंख्या झाली गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाची 13 धावा. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगला इनसाइड आउटचा स्ट्रोक निघून जातोय तो म्हणजेच फ्लायटेड चौकार सीमारेषेच्या बाहेरचा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19. 17 माफ करा. चांगलं लक्ष आमच्या पंचांचं पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा बॅटच्या एजला चेंडू लागतोय, निघून जाते स्वेले क्षेत्रामध्ये. 1 धावांची वाढ. धावसंख्या 1ने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 18 धावा, 18 रन्स. 2 स्कोरर आमच्या बाजूला आहेत. एका बाजूला आहेत तांत्रिक स्कोरर मिस्टर भूपेश आणि एका बाजूचा आहे मॅन्युअल स्कोरर मिस्टर अल्पेश. आणि दोन्ही स्कोरर मात्र अचूक दर्जाची स्कोरिंग या स्पर्धेला देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा, 18. आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 44 धावांची. 3 षटकामध्ये 44 धावा पूर्ण कराव्या लागतील. चला चला प्लीज प्लीज स्प्रेड अप स्प्रेड अप. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ नाही आपल्याकडे. संध्याकाळचं सत्र आहे आणि प्लीज टाइम घेऊ नका, कारण सूर्यनारायणाच्या उपस्थितीत आम्हाला ही स्पर्धा, ही सामने पूर्ण करायचे आहेत. आणि एक रेकॉर्ड आहे, 3च्या 3 दिवसात सूर्यनारायण उपस्थित होते शेवटच्या सामन्यापर्यंत. आणि आजच्या दिवसात देखील आमची तशीच प्रतिज्ञा आम्ही सकाळच्या सत्रात घेतली होती की शेवटचा सामना देखील उजेडात झाला पाहिजे. नवीन गोलंदाजी मार्कवर रोशन येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच आकाश आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल मुकेश. धावसंख्या झाली आहे 18. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर रोशन सज्ज होतोय. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहे.
लॉंग ऑन डीप विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट फाईन लेग असेल ऑन साईडला, त्यानंतर ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे फलंदाज आकाशसाठी. स्कोअर झालाय 18. लोवा फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवर आला नाही, चेंडू निघून जातोय तो म्हणजे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावा. चार धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 22 या आकड्यावर. आता मात्र आक्रमक पवित्रा घेतला या दुसऱ्या षटकामध्ये, खूप चांगला खेळ करतायत गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रोशन, पहिला चेंडूवर चौकार आलाय, कमबॅक करेल का यावेळेस? पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळून बॉलचा पाठलाग केला आणि चेंडूला मात्र स्वीपर कर सीमारेषेच्या बाहेर केला. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय तो म्हणजेच आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या झाली 26 आणि अजूनपर्यंत या मैदानावर चौकारांची स्ट्रीक कंप्लीट झाली नाही. म्हणजेच काय, लगातारच्या 3 चेंडूवर 3 चौकार अजूनपर्यंत आले नाही आहेत आणि ती येण्याची दाट शक्यता या पुढील चेंडूवर आहे. संघाची सांघिक धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉल्स डिलिव्हर करून झालेत या दुसऱ्या षटकात दोन. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रोशन. थोडासा मागणा ठरतोय आणि अधिराज्य गाजवतोय, पकड मजबूत करतोय, दबदबा राखतोय फलंदाज आकाश. आतापर्यंत आकाशच्या बॅटमधून 3 चौकार आलेत आणि लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार तुम्ही आता पाहिलेत. पाहूया पुढील चेंडूवर चौकार येईल का? 26 धावा, 26. फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, निघून जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत कडून पाहायला मिळतं, 1 धाव मिळेल. अचूक थ्रो. धावसंख्या 27 झाले, 27 रन्स. बॉल्स फेकून झालेत या दुसऱ्या षटकात 3. आता मात्र चौकार, षटकार, सिंगल, डबल या सर्व प्रयत्नांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण या एकंदरीत डावाचा विचार केला एकही चेंडू डॉट अजून झाला नाहीये गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाचा. धावसंख्या 27. पिच होता, एलिव्हेशन चांगलं, टायमिंग बेबी झाल, पण मात्र क्षेत्ररक्षक आहे, पण तो मात्र दर्शक म्हणून राहिलाय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटक. धावसंख्या 33 झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या दुसऱ्या षटकात. चांगली धावगती म्हणेन, लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र खूप चांगल्या पद्धतीने धावगती राखली आणि त्यामुळेच मात्र एका चांगल्या अवस्थेत जाणवतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर हा संघ. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 15 धावा खर्च करतोय गोलंदाज रोशन. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन, मात्र हुक करण्याचा प्रयत्न, फसतोय, क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारताना थोडासा कमी पडतोय आणि हुलकावणी देऊन गेला हा झेल. 1 धाव ऍड केली जाईल, धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. धावफलकार आहेत, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे, लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. 13 चेंडूमध्ये 28 धावा पूर्ण कराव्या लागतील. 13 बॉल्स मध्ये 28 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. लास्ट बॉल ऑफ रोशन. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच आकाश, नॉन स्ट्राईकला असेल मुकेश. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक केलं जातं, चेंडूला वळवलं जाते, ते म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चुकतोय. चांगला बॅकअप आहे, पण मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही आणि चुकीचा थ्रो होता, धावचित करण्याचा मोका होता, पण मात्र यावेळेस मात्र तुमचं क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं सुमार दर्जाचं होते. तुम्ही जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलून फेक केले असेल तर दुसरा धाव काढताना धावचीच्या सुरुवात बाद होऊ शकले असे. तिकडे फंबल झाला, 2 धावा पूर्ण करून फेकी चुकली, त्यानंतर 2 धावांना 3 धावांमध्ये कन्वर्ट केले आणि हीच मात्र खराब दर्जा पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणाचा जॉयल एंटरप्राइजेस पिंपळा संघाचा. धावसंख्या 3 ने पुढे सरकले, धावसंख्या झाली ती म्हणजेच 37 धावा धावसंख्या झालेले आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 25 धावांची. 12 चेंडूमध्ये 25 धावा पूर्ण कराव्या लागतील. 12 बॉल्स 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला हर्डल करू नका मित्रांनो, हळूहळू सूर्यनारायण देखील आपल्यापासून आपली रजा घेतोय, तर तसंच होऊ नये, व्यवस्थित सामना कंप्लीट व्हावा, बॅड लाईटचा सामना करता येऊ नये म्हणून वेळेबद्दल सहकार्याची अपेक्षा. नवीन गोलंदाज लवकर पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षक आपल्या जागेवर जा. 12 चेंडूत 25 धावांची गरज आहे आणि खरंच मी मिस्टर प्रथमेश म्हात्रे, मिस्टर विकी म्हात्रे, त्यानंतर मिस्टर अजय भोईर, त्यानंतर मनोज भोईर यांचा मी आभार व्यक्त करतोय. जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवलाय, नक्कीच समालोचनामध्ये काय
वर खाली झाले असेल, चुका झाल्या असतील तर त्या पदरात पाडून घ्या. आणि अजूनही हे शिकतोय, अजून शिकतोय आणि शिकल्यानंतर माणूस मात्र भविष्य अनुभव प्राप्त करून चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय. तर हेच आहे मित्रांनो, कुठलं क्षेत्र हे मात्र तुम्हाला पूर्ण यश देऊ शकत नाही. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहावं लागेल. क्रिकेट म्हणा किंवा तुमचं शिक्षण म्हणा किंवा तुमचा नोकरीधंदा म्हणा, तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातोय. धावसंख्या झाले ती म्हणजे 37 धावा. 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. अल्पेश गायकवाड काय वाटते, कारण एक घरचा संघ आहे आणि एक आयोजकांचा संघ आहे, म्हणजे याच मैदानाच्या बाजूच्या गावचा संघ आहे. तर एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट होणार आहे. कालचा दिवस मला आठवलाय. 3 चेंडू 4 धावांची गरज असताना मात्र मोक्याच्या क्षणाला अष्टविनायक ठाकूरवाडा संघात जिंकला होता. एका चेंडू 3 धावा झाल्या नव्हत्या, पण असाच सामना आजच्या या दिवसातला होईल का? चला प्लीज घाई करा, प्लीज रिक्वेस्ट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच महेंद्र. राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र फटका फसला. इनफिल्डच्या आत क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. झेल स्वीकारतो आणि परत पाठवतोय फलंदाज आकाशला. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली जाते या तिसऱ्या षटकाची महेंद्रकडून आणि एक हादरा बसवला जातोय. कुठेतरी आता एक ब्रेक थ्रू म्हणू शकतोय, पण नवीन येणारा फलंदाज देखील तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजेच कुणाल म्हात्रे, जो 4थ्या क्रमांकावर येतोय आणि 11 बॉल्समध्ये 25 धावा पूर्ण कराव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाला. मी कौतुक करेन महेंद्रचं, ज्याने सुरुवातीच्या क्षणाला या तिसऱ्या षटकामध्ये एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास या संघाला. आणि या ब्रेक थ्रूचा फायदा उचलेल का गोलंदाज महेंद्र, की हवी होईल समोरील फलंदाज मुकेश पाटील? पाहूया पुढील चेंडूवर ते पाहायला मिळेल. 11 बॉल्समध्ये 25 धावा पूर्ण कराव्या लागतील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. महेंद्र स्ट्राईकवर असेल बॅट्समन मुकेश. यावेळेस फटका चांगला आहे, जास्त उंचीवर गेलाय पण तितकी लांबी गाठली नाहीये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जजमेंट घेता घेता चुकतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, तो म्हणजेच 41 या आकड्यावर 10 बॉल्समध्ये 21 धावा पूर्ण करायच्या आहेत. 41 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. पाहूया कमबॅक करेल का गोलंदाजी मार्कवर महेंद्र. मात्र प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. यावेळेस फुल टॉस आहे, सरळ रेषेतला देखणा षटकार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्रिकेटमध्ये तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होईल असं नसते, कारण सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा कुठल्याही स्पर्धेला जायचं असते, प्रत्येक खेळाडू तोच विचार करत असतो की माझ्याकडून कुठला तरी रेकॉर्ड आज झाला पाहिजे, माझ्या संघाने आज विजय मिळवला पाहिजे. पण समोरील जे प्रतिस्पर्धी खेळाडू किंवा प्रतिस्पर्धी संघ आहेत ते देखील तीच मनीषा घेऊन मैदानात उतरलेले असतात आणि म्हणूनच तुमचं योगदान, तुमचं नैसर्गिक खेळ मात्र तुम्हाला विजयाला मिळवून देऊ शकतो. त्याऐवजी तुम्हाला कोणच विजय मिळवून देऊ शकत नाही. दरम्यानच्या कालावधीमधून पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातोय. धावसंख्या झाली गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाची, ती म्हणजेच 47 झालेली आहे आणि गरज आहे 15 धावांची. बॉल शिल्लक आहेत 9 बॉल्स 15. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस लॉक केलं जाते. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. तर झेल सुटला आणि असं कुठेतरी वाटतंय की मॅच सुटले पिंपळा संघाकडून, कारण त्यानंतर मात्र 16 धावा आलेल्या आहेत आणि या 16 धावा मात्र अंजूर संघासाठी खूप महत्वाच्या ठरतील. आणि एक सोपा झेल होता अल्पेजी, असं नव्हतं की तुम्हाला जास्त एफर्ट्स लावायचे होते किंवा जास्त प्रयत्न करायचे होते, पण मात्र झेल सुटून असं वाटतं की मॅच सुद्धा सुटली आहे त्यांच्या हातातून. आजच्या दिवसातला जो तिसरा सामना ते खेळत आहेत आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये चांगले प्रयत्न होणं अपेक्षित होतं, विजयाला गवसणी घालणारे प्रयत्न अपेक्षित होतं, ध्येय प्राप्ती करणारे प्रयत्न करणं अपेक्षित होतं, पण तसं काही होत नाहीये. 8 बॉल 9.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जातंय, हुक केलं जातंय, ते म्हणजे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, चौकार. धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 57. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता, व्यवस्थित एलिव्हेट करता आला आणि मात्र देऊन जाईल 4 धावा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 61 या आकड्यावर. अजूनही 1 धावांची गरज आहे. 6 बॉल 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि अशा पद्धतीने 2 धावांची पेनल्टी दिली, कारण 12वा खेळाडू तुमचा निघून गेलेला आहे आणि सामना जिंकतोय गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून तुमचा खेळाडू निघून गेलेला आहे आणि पण नियमाप्रमाणे सामना जिंकतोय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स अंजूर. अभिनंदन आणि बेटर लक नेक्स्ट टाइम जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास.